टाइम मॅट्रिक्सच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती कोणालाच बहुमत नाही. अपक्षांच्या हाती सत्तेची चावी, सर्व्हेत दावा. टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24, तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना सर्वात जास्त पसंती. शिंदेंना 27%, ठाकरेंना 23, तर फडणवीसांना 21% पसंती. टाइम्स मॅट्रिक्सच्या सर्व्हेत दावा. उमेदवारीसाठी भाजपचे नेत्यांची लिस्ट. भाजपमधले मराठा नेते अन्याय बघू शकत नाही. आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, नाहीतर पाडणारच. जरांगेंचा फडणवीसांना इशारा. मबी आणि महायुतीकडून लाडक्या बहिणी योजनेतील महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचे दावे. सरकारला ताकद द्या, 1,500 ते 3,000 देण्याचं शिंदेंचं आश्वासन. तर मबिया सत्तेत आल्यावर 3,000 देणार, राऊतांचंही वक्तव्य. आमच्या चिन्हापुढचं बटण दाबा, योजना सुरू ठेवा, पुढील 5 वर्ष 90,000 मिळणार. अजित पवारांचा धमकीबाजा इशारा. वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न. लाडक्या बहिणीचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले. फडणवीसांचा विरोधकांवर आरोप. राजकीय जडणघडणीत शरद पवारांचा मोठा वाटा, पवारांचं नेतृत्व मान्य करतो. जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे नाईलाजानं अजितदादांसोबत. अजितदादांचे आमदार राजेंद्र शिंगण्यांची भूमिका. बाबाजानी दुर्राणींची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी. तर आमच्या सर्व्हेत दुर्राणींच्या बाजूने कल म्हणत जयंत पाटलांकडून उमेदवारीचे संकेत. मवियाच्या 20 ते 21 ऑगस्टला 2 मोठ्या बैठका, जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती. रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा. रामटेकची जागा आम्ही लढणार, संजय राऊतांची घोषणा. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी दाखवली उत्पन्नाची कागदपत्र. अजितदादांनीही उत्पन्नाचा हिशेब देण्याचं आव्हान. सुनेत्रा पवारांचं उत्पन्न अजित पवारांपेक्षा 5 पट जास्त, दमानी यांचा दावा. मुस्लिम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरींना सरकारकडून संरक्षण. नितेश राणेंकडून वक्तव्याचं समर्थन. तर प्रवचनातील छोटी क्लिप पसरवून विपर्यास केल्याचा रामगिरींचा आरोप.